नमस्कार, मी ज्योतिषी आभा करंदीकर. आज आपण लाईव्ह आलो आहोत आणि विषय पण गंभीर आणि आपल्या जीवनाशी निगडीत आहे. खग्रास चंद्रग्रहण 3 मार्चला 3 मार्च 2026 ला संध्याकाळी होत आहे. अनेक व्हिडिओ त्याच्याबद्दल येत आहेत, माहिती येत आहे आणि काय म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या माहिती दिली जाते, त्याच्याबद्दल काय काय करायला पाहिजे, कसा विचार करायला पाहिजे, ह्याबद्दलही बोललं जात आहे. पण आपण जे विशेष काम करतो त्याच्याबद्दल मी जरूर सांगेन, की ह्या शास्त्राचा विचार करावा का? या ग्रहणाचा खरंच परिणाम आपल्यावर होतो का? असे अनेक जणांना प्रश्न आहेत. तरुण पिढीला आहेत आणि काही लोकांचं काय होतं, की खूप मोठ्या प्रमाणावर ही लोकं याच्या आहारी पण जातात शास्त्राच्या आणि काही लोकं अजिबात मानत नाहीत. असं करून चालणार नाही. हे कॅल्क्युलेटेड शास्त्र आहे. खगोलशास्त्रावर अवलंबून घटनेवर केलेली भाकितं आहेत आणि ह्या भाकितं कशासाठी केली जातात? तर आपल्या जीवनासाठी केली जातात. ह्या ग्रहणामध्ये नक्की काय घडतं? तर हे आपण शाळेत शिकलोय, की काय चंद्र, केतू आता एकत्र असणार आहेत, एका राशीमध्ये असणार आहेत आणि तेव्हा हे ग्रहण घडणार आहे. हे सिंह राशीमध्ये घडणार आहे. आमच्या ज्योतिषशास्त्राच्या आधारे मग कुठल्या भावात, कुठल्या राशीत ह्या सगळ्याप्रमाणे त्याची भाकितं केली जातात. याचप्रमाणे मी जास्त करून काम हे मेदनीयवर करते. कारण मुंडेन प्रेडिक्शन म्हणतात. मनुष्याच्या वैयक्तिक कुंडलीच्या व्यतिरिक्त अनेक जी नैसर्गिक आपत्ती आहे किंवा आपल्या समाजामध्ये येणाऱ्या आपत्ती आहेत, राजकीय आपत्ती आहे, ह्या सगळ्याबद्दलची भाकितं करण्याचा मी प्रयत्न करते. याप्रमाणे गेले काही वर्ष हे करत असताना आपल्याला असं निदर्शनास येतं, की कुठल्या स्पेसिफिक कालावधीमध्ये कुठल्या देशांमध्ये युद्ध होतं किंवा कुठल्या देशांमध्ये काहीतरी वादविवाद निर्माण होतात, गैरसमज निर्माण होतात किंवा कुठल्यातरी धर्म तेढ भांडणे किंवा अनेक आग लागणे, जंगलाला आग लागणे, अनेक अपघात घडणे, अशा अनेक गोष्टी घडतात. आपल्यासाठी काय होतं, की आपल्या गावामध्ये एखादी घटना घडली तर ती तेवढीच झाली. मग ती काय घडतेच ना, असं होतं. पण त्याची संख्या वाढणं किंवा त्यामुळे होणारे परिणाम जे आहेत, म्हणजे उदाहरणार्थ आत्ताचंच आपण जे बघत आहोत, इराण-इराक बद्दलचं युद्ध आहे किंवा एकंदरीत ज्या घटना आपण बघत आहोत. अफगाणिस्तानवर आणि पाकिस्तानवर हल्ला केला, स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक केला. अशा आपल्यासाठी त्या छोट्या गोष्टी आहेत. आहे जगभरात कुठेतरी काहीतरी घडतंय आणि हे घडत राहणारच असं आपण म्हणतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनाशी निगडीत आहेत. हे आपण जेव्हा सामान्य माणसांपर्यंत हे माहितीच नाहीये. त्यामुळे होणारे आता तेलाशी निगडीत जे देश आहेत, तिथे काही घटना घडायला लागल्या तर स्वाभाविक आहे, की तेल सप्लाय म्हणजे आपण जे पेट्रोल वापरतो, आपल्या साध्या जीवनाशी निगडीत बोलूयात. पेट्रोल वापरतो किंवा जे इंधन आहे त्याचा रेट वाढणं, त्यामुळे होणाऱ्या आपल्या मालावरचा रेट वाढणं, अशा सगळ्या गोष्टी होतात. चलनवाढी होते, शेअर मार्केट कोसळतं. अशा एकात एक गुंफलेल्या गोष्टी आहेत या सगळ्या आणि या सगळ्याचा परिणाम आपल्यावर होतो आणि हा होत असताना जर आपण हे समजून घेतलं, या शास्त्राच्या आधारे जे जे ज्योतिषी आम्ही भाकित करण्याचा प्रयत्न करतो, हे कशासाठी? की तुम्ही त्या देशामध्ये किंवा त्या राज्यामध्ये जिथे-जिथे या घटना घडणं अपेक्षित आहे किंवा घडू शकतात असं वाटतं, तिथे-तिथे जाताना मग तुम्ही अलर्ट राहू शकता. खूप साधी गोष्ट मी तुम्हाला सांगते, की काही-काही ज्योतिषी ह्या सगळ्या बाबतीमध्ये खूप गडबड करतात, की एक स्टेटमेंट करून टाकतात, की आता सगळ्यांनी विमानांची तिकीटं कॅन्सल करा आणि विमानात अपघात होणार आहेत. तर तेव्हा जो थोडा आपण सारासार विचार पण केला गेला पाहिजे, की जगामध्ये हजारोनी विमानं एका वेळेला उडत असतात आणि जर एखाद्या राशीमध्ये एखादा ग्रह आला, तर त्यावेळेला सगळ्या जगभरातल्या विमानांचे अपघात होतात का? तर नाही होत. तर ते कुठेतरी स्पेसिफिक ठिकाणी होतात. आता एखाद्या बिल्डिंगमध्ये मी अगदी साध्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करते, की एखाद्या बिल्डिंगमध्ये एखाद्याला एक साधा ताप आला,
तर तो म्हणजे एखाद्या व्हायरल ताप आला तर त्या सगळ्या बिल्डिंग मधल्या होतो का? नाही, तो स्पेसिफिक त्या व्यक्तीला होतो, म्हणजे त्या व्यक्तीच्या कुंडलीनुसार होतो. तसंच जगभरातल्या वेगवेगळे देश आहेत, वेगवेगळी ठिकाण आहेत, या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या कुंडल्यांनुसार ह्या त्या त्या ठिकाणी ती ती घटना घडते. आता आपण जे पाहिलं की अफगाणिस्तान आणि पाकिस्तान, आता जी पहिली घटना घडली, किंवा सिक्कीमला भूकंप झाला, कलकत्त्याला झाला, तसा बांगलादेशला भूकंप झाला. ह्या सगळ्या गोष्टींच्या बद्दलचं भाकीत मी 24 तारखेला अगदी देशांसकट, अगदी तुम्हाला कुठल्या दिशेसकट, देशांसकट अगदी विस्तृत स्वरूपात प्रकाशित केलेलं आहे फेसबुकला. पण हे वाचलं आणि त्यानुसार आपण जर थोडासा आपण विचार केला, उद्या मला कलकत्त्याला जायचंय, साधारण त्या कालावधीत जायचंय, त्याच्यात मी साधारण तारखा सांगण्याचाही प्रयत्न केलेला आहे. ग्रहणाच्या आधी 4-5 दिवस आणि ग्रहणानंतरही 7-8 दिवस, म्हणजे थोडक्यात म्हणूयात आपण साधारण 10-15 दिवस हा सगळा परिणाम होताना दिसतो. असाच अमावस्येचाही होतो. रोजच्या जीवनात तुम्हाला प्रत्येकाच्या आयुष्यात घडेल असं नाही, पण मोठ्या स्केलवर घडतं तेव्हा आपल्याला नक्की त्याचा त्रास होताना दिसतो. आता आपण ही युद्धाचीही पाहिली. मग कोणी कोणाला सपोर्ट करतोय, कुठला देश दुसऱ्या देशाला सपोर्ट करतोय किंवा काय करतोय, ह्यातनं तो इनडायरेक्टली आपल्याला माहिती देत असतो की आम्ही पण आता ह्या दिशेने विचार करत आहोत. एखाद वेळेस वेळ आली तर आम्हीही उत्तर देऊ, आम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी होऊ. आता हे सतर्क राहायला पाहिजे. पण हे सतर्क आपण ती बातमी ऐकल्यानंतर व्हायच्या आधीच जर ज्योतिषशास्त्राने आपल्याला जर सांगितलं, तर आपण त्याचा विचार केला, तर आपण आता ती मुलं शिकायला जात आहेत एखाद्या देशामध्ये किंवा तिथे काही घटना होताना दिसणार आहेत, हे असं आपल्याला जर दिसत असेल, तर आपण तिथे विचार करायला पाहिजे की एवढा पैसा खर्च करून आपण मुलाला तिथे पाठवतोय, त्याच्याही पेक्षा आपलं जीवन किती महत्वाचं आहे. आज जी सैरभैर अवस्था होते आहे, तिथे आपण अनप्रेडिक्टेबल झालेली स्थिती, तिथल्या आता जे स्टुडंट आहेत किंवा नोकरीनिमित्त लोक आहेत, की आता मग ते आपल्या देशाला म्हणतात की आम्हाला परत आणण्यासाठी सुखरूप प्रयत्न करा. पण हेच जर आपण वैयक्तिकरित्या ज्योतिषशास्त्राच्या आधारे जर विचार केला तर उपयोगी नाही का होणार? 2024 साली माझ्या अनुचरणी आभाश्री या युट्यूब चॅनलवर मी भाकीत अगदी विस्तृत स्वरूपात केलेली आहेत की तिसरं विश्वयुद्ध कधी होणार आहे, 2025 पासून काय काय सुरू होणार आहे, या सगळ्याबद्दल वारंवार मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते आपण आता 2025 होऊन गेलं, ते आपल्याला सगळं तिथे होताना दिसत आहे. तर आपण ह्या शास्त्राच्या आधारे किती सतर्क राहायला पाहिजे. पूर्वी म्हणायचो की पूर्वीच्या काळी मधला जो काळ होता ना, तो आपला भारताचं जे वेदचक्षु म्हटलं जातं ज्योतिषशास्त्राला, ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे तुमची संस्कृती, तुमचा धर्म, तुमचा अभ्यास किती चुकीचा आहे हे ठरवून आपल्याला मिसगाईड केलं जात होतं. आणि आपलं तसं घडलं पण. आपण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला असा झाला की हे काही खरं नाहीये, आपण काही मानत नाहीये. अति अंधश्रद्धा पण झाली निर्माण आणि म्हणजे काय अविश्वासही निर्माण झाला. दोन टोकं तयार झाली या सगळ्यामध्ये. पण आपण मध्य गाठला तर आपल्या आयुष्यामध्ये त्याचा खूप उपयोग होताना दिसतो. तर सगळ्यांनी हे व्हिडिओ बघा, घाबरून जायचं नाही. पण कारण मी मगाशी म्हटलं तसं की एकाने व्हिडिओ केला की सगळ्यांनी तिकीट कॅन्सल करा. अरे सोपं आहे का? तिकिटाला किती पैसे पडतात विमानाचे? कुठल्या दिशेला घडणार आहे हे जो ज्योतिषी सांगतो तो खूप महत्वाचा आहे. नुसतंच एक कालसर्पयोग होणार आहे आणि मग ते घडणार आहे, मग अख्ख्या विश्वपटलावर असं घडताना दिसलं का? तर नाही. आता होऊन गेलेल्या घटनेबद्दल मी बोलतीये. आता त्यातनं शिकायला पाहिजे की काही ज्योतिषी असे खरंच तज्ज्ञ आहेत, खरेच ते संशोधनात्मक विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहेत की कधी काय घडेल, आणि याचा नक्की विचार करा, नक्की त्याचा आधार घ्या, आपलं जीवन सुरक्षित करा. ह्या शास्त्रामध्ये जसं खगोलशास्त्राच्या आधारे आपण जी खगोलीय घटना म्हणतो की आपण नासावर सगळे अवलंबून आहोत. असे अनेक संस्था आहेत की ज्या खगोलशास्त्राचा अभ्यास करतात, ग्रहांचा अभ्यास करतात, त्यांच्या कुठल्या नक्षत्रामध्ये आहे. आता बघा, आपण त्या नक्षत्रांचा अभ्यास करतो. हिंदू धर्म, सनातन धर्म, वेदशास्त्रानुसार आपण नक्षत्रांचा अभ्यास करतो.
त्या नक्षत्रांचे सखोल अभ्यास आपल्या पंचांगामध्ये आहे. म्हणजे तुम्हाला सांगण्यासाठी पंचांग मी म्हणते. जो शास्त्र शिकतो त्याला अजून डिटेलमध्ये त्याची माहिती मिळते आणि ह्याचा एकत्रित अभ्यास असो. एखादी घटना घडताना एखादा ग्रह अमुक राशीत आला म्हणजे तुमचं लगेच युद्ध सुरू झालं असं होत नाही. मंगळ दर 2 महिने एक ठोकताळ्यांनी या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजायला म्हणून सांगते. त्या प्रत्येक राशीत असतात, वारंवार येत असतात. मग काही दर महिन्यात काही कालांनी सारखं युद्ध होतं का? तर नाही. शनी दर 2.5 वर्षांनी एका राशीमध्ये बदल होत असतो. आता मीन राशीमध्ये आहे. म्हणजे 2.5 वर्ष सतत युद्ध करत बसतो का? तर नाही. असे काही ग्रह आहेत की त्यांचा एकत्रित जेव्हा प्रभाव होतो, ज्या ठिकाणावर होतो, त्या ठिकाणी ही घटना घडताना दिसते. आणि मग हे कोण सांगू शकतं? तर तुम्हाला ज्योतिषी सांगू शकतो. आणि मग ह्या ज्योतिषी शास्त्राचा आणि हे मी जे तुम्हाला सांगतेय ना, हे जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा. तुम्ही कमेंट करत नसल्यामुळे मला कळत नाही की हे तुम्हाला आवडतंय की नाही, तुमच्यापर्यंत पोहोचतंय की नाही. ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. ज्या योग्य कमेंट असतात त्याला मी रिप्लाय देते. जिथे उगाचच प्रश्न असतात तिथे खरंच गरज नसते, तिथे मी प्रश्नांना उत्तरं देत नाही. कारण पुढच्या गोष्टी मला तुमच्यापर्यंत मांडायच्या असतात. हे शेअर करा. कारण खूप ठिकाणी सगळे काही लाईव्ह बघत नाहीत, सगळे काही फेसबुकला मला कनेक्टेड नाहीयेत, पण तुम्हाला कनेक्टेड असू शकतात आणि ह्या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवणं ही एक आपली जबाबदारी आहे. जसं आपण करोनाच्या काळामध्ये कसं सगळ्यांना अलर्ट करायला लागलो, अगदी बिल्डिंग मधला कोणी दिसायला लागला चुकीचं वागताना की कसं तिथे आपण सांगत होतो की नाही, की नाही नाही तुम्ही जरा डिस्टन्सवर थांबा, सगळे एकत्र येऊ नका. हे कसं आपण सगळ्या एकमेकांना सांगत होतो. मग ह्या गोष्टी का नाही आपण सांगत? ह्या शेअर केल्या पाहिजेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केल्या पाहिजेत. कारण हे जितकं सांगाल, कारण ह्याच्यामध्ये आपण कुठलीही अंधश्रद्धा सांगत नाही आहोत. इथे कुठले उपाय सांगत नाही आहोत. इथे फक्त आपण एक सावधानतेचा इशारा देतोय आणि तो कोणाच्या मार्फत दिला जाऊ शकतो हे सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर त्यामुळे आता तुम्हाला ज्योतिषी पण मी तुम्हाला सांगते, असे काही ज्योतिषी आहेत की त्यांच्याकडे बघितल्यावर किती विश्वास ठेवायचा असाही प्रश्न असतो. काही मीडियामधनं, फेसबुकवरनं एक मार्केटिंग आणि त्यांच्या बिझनेससाठी सुद्धा येतात. आणि काही ज्योतिषी आहेत की जे थोडेसे लेख लिहितात, छान पद्धतीने लेख लिहितात, पण त्यांच्या परीने ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. का तर ते ओळखा. जसं आपण भोंदू साधू आणि खरेच साधू ह्याच्यातला फरक आता हळूहळू ओळखायला लागलेलो आहोत. त्या बाबतीत सतर्क झालेलो आहोत. तसं ज्योतिषांमधले सुद्धा लोक ओळखा आणि त्याप्रमाणे त्यांच्या वर खूप विश्वास ठेवा असं नाही, स्वतःचा विचार करायला शिका. ह्या मॅडमनी असं सांगितलेलं आहे, हे खरंच विचार करण्यासारखं आहे की त्यावेळेला एक घटना घडली, अहमदाबादचा विमान अपघात असेल, आपल्या इथे भारताबद्दल मी बोलते, तर अख्ख्या भारतामध्ये कितीतरी विमानं त्यावेळेला उडत होती. तर ती सगळ्याचाच अपघात झाला का? नाही, तो स्पॉट असतो आणि तो स्पॉट सांगणारे ज्योतिषी खूप मोजके आहेत आणि त्या मोजक्यांना चा विचार करा आणि याचा आधार घ्या. त्यामुळे हे ज्योतिषशास्त्र हे अंधश्रद्धा नसून एक शास्त्र आहे. जसं गणितशास्त्र आहे, विज्ञानशास्त्र आहे, तसंच ज्योतिषशास्त्र आहे. पण ज्योतिषशास्त्राला सुद्धा आता विज्ञानशास्त्रामध्ये काय काय वेळेला तुम्ही हे बघता की खूप प्रॅक्टिकल केल्यानंतर कुठेतरी सिद्धांताला लोक येतात. तसंच असतं ज्योतिषशास्त्रामध्ये. कारण प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण ही वेगवेगळी घटना घडत असते आणि त्या त्या वेगवेगळ्या घटनेवरनं आमच्यासारखे म्हणजे ज्योतिषी जे अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात ते हे वेळोवेळी तुम्हाला काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करतो, मग ते क्रॉस चेक करतो, त्यातले काही पर्सेंट बरोबर येतं, काही पर्सेंट चुकतं, मग पुन्हा मी त्याच्यावर अभ्यास करतो. हे कशासाठी करतो? तर पुढच्या येणाऱ्या पिढीमध्ये काही ना काहीतरी चांगल्या पद्धतीने मांडून तुम्हाला एक शास्त्रातले काही सिद्धांत तयार करून देण्याचा प्रयत्न करतो. हे मी सांगायचं कारण महामारीच्या वेळेला इसवी सन 165 मध्ये महामारीच मांडलेली आहे. महामारी म्हणजे पहिली एक रेकॉर्डेड आहे. हिस्ट्री ऑफ पॅन्डेमिकला जा तुम्ही, नासाच्या आम्ही खगोलीय एक हे बघितलेला आहे. तर हा मी स्वतः रिसर्च केलेला आहे 2000 वर्ष मागे जाऊन. आणि मग माझं पुस्तक आहे 500 वर्षांचं, कारण ते
खूप लोक मग त्याच्या खोलात शिरतात. बेटर वे देवी प्लेग ज्यांना माहिती तिथपासनं की काय कॉम्बिनेशन झालं कीच महामारी येते. आता सुद्धा परत एक वणवा सुरू झालाय, महामारी येणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे, की झालं भय निर्माण झालं. भय निर्माण करणं हे ज्योतिषाचं काम नाहीये. फक्त सावधानात करणं हे ज्योतिषाचं काम आहे. आणि त्याप्रमाणे ते सिद्धांत तयार करून माझं पुस्तक आहे हिंदी, मराठी, इंग्लिश भाषेमध्ये. तर अशा प्रकारे काम करणारे अनेक ज्योतिषी आहेत. तर ह्या ज्योतिषांच्या बद्दल विचार करा. ते आपण डॉक्टर पण निवडताना योग्य तो निवडतो की नाही, तसं ज्योतिषी पण योग्य तो निवडा आणि त्याचा आधार घ्या, त्याच्या मार्गावर चाला. 100% मी म्हणत नाही, तिथे त्यांचा फक्त विचार घ्या, त्या विचारावर स्वतःचा विचार करा, मनन करा, चिंतन करा आणि स्वतः निर्णयाला या, जेणेकरून तुमच्या सगळ्यांचं आयुष्य सुखरूप राहो, सगळ्यांना या शास्त्राचा आधार प्राप्त हो. ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी जरूर अनुचरणी आभाश्री या युट्यूब चॅनलवर जाऊन 2024ला पब्लिश झालेलं किंवा प्राच्यम मध्ये माझे इंटरव्ह्यू झालेला आहे तो ऐकू शकता. एक 2-4 ठिकाणी इंटरव्ह्यू झालेले आहेत की जिथे मी ह्या 2025 2034 या कालावधीमध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर वाच्यता केलेली आहे. ती ऐका आणि सावध व्हा, हे मी तुम्हाला नक्की सांगेन. नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अशी मी विनंती करते आणि इथेच थांबते. धन्यवाद.